माणसाने माणसाला माणूस केले वागवावं, या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज. परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, मी आता सांगणार आहे बाबासाहेबांनी आपल्या बहुजनांसाठी, देशातील प्रत्येक जनतेसाठी काय काय केले ते मी आता एका शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आम्हाला बहुजनाला आणि या देशवासियांना देव नव्हता, पण एक माणूस होता. जो माणूस देवाच्या मूर्तीत नव्हता, पण आमच्या रक्तात होता. बाबासाहेब जेव्हा आमचं नाव घ्यायचं, कोणीही पुढे येत नव्हतं आमचं नाव घेण्यासाठी, आमचा आवाज उचलण्यासाठी, तेव्हा बाबासाहेबांनी आमचं नाव इतिहासामध्ये कोरलं. आम्ही पाणवठ्यावर थांबायचो आणि ते संसदेमध्ये हुंकार द्यायचे, म्हणजे आमच्या बहुजनांचा आवाज उचलायचे. जिथे आम्ही अन्नासाठी रांगेत उभा राहायचो, तेथे ते संविधान लिहून सांगायचे, तुमचा प्रत्येक घास हा हक्काचा आहे. ते आमचे शब्द होते, जे आमचं आज पानं झालंय. ते आमचे डोळे होते, त्यांनी आम्हाला सांगितलंय, खाली बघू नका, वर पहा आणि प्रगतीच्या दिशेने चालत राहा. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, पण आंधळेपणा नाही. विचार दिला, हक्क दिले, अधिकार दिले, पण गुलामी नाही. आज आम्ही जो श्वास घेतो ना नाकाने, तो फक्त ऑक्सिजनचा नाही, तर तो श्वास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा आहे. आम्ही फक्त माणसं नाहीत, आम्ही चालती फिरती विचारसरणी आहोत. महापुरुषांच्या विचारावर चालणारी लोक आहोत. आम्ही आंबेडकर वादी आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला माझा विचार तुम्हाला मी मांडला आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, आपण बाबासाहेब नव्हते तेव्हा आपली हाल कशी होती, काय होती, खूप म्हणजे खूप भयानक अवस्था होती. मनुस्मृतीप्रमाणे हा देश चालायचा पहिला. जेव्हा बाबासाहेब नव्हते, लोकशाही नव्हती, तेव्हा इंग्रजांच्या कायद्यानुसार देश चालायचा. पण इंग्रज नव्हते, तर त्याच्या आधी मनुस्मृती म्हणजे पेशवाई होती. त्या पेशवाईच्या कायद्यानुसार आपला देश चालायचा. तर ती पेशवाई कशी होती हे तुम्हालाही ठाऊके, मलाही ठाऊके आणि सगळ्यांनाच ठाऊके. ज्यांना ठाऊक नाही त्यांना मी सांगू इच्छितो, जो बहुजन मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण होते. त्या